नमस्कार मंडळी, तेजस व्हॉइसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण खूप दिवसांनी भेटतोय. खरं तर विषय आपला आहे निवडणुकीचा आजचा. महाराष्ट्रात नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. दुर्दैवाने असं आहे की एकीकडे आपल्याकडे हिंदुत्ववादीचं सरकार आहे, दुसरीकडे सो कॉल्ड पुरोगामी विचारांचं सरकार म्हणजे पॉलिटिशियन आहे, त्यांच्या पार्टीज आहेत. आणि तिसरीकडे आम्ही मुंबईसाठी एकत्र आलो, महाराष्ट्रासाठी एकत्र आलो, मराठीसाठी एकत्र आलो असं म्हणणारे पॉलिटिकल पार्टी आणि नेते आहेत. पण या तिन्हींमध्ये दुर्दैवाने असं बोलावं लागेल की या महाराष्ट्र आणि भारताची आन बान आणि शान असलेल्या मूलनिवासी सवर्ण समाजावर, म्हणजे ज्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ आणि सारस्वतांची समाज येतात, जात येते, त्यांच्या मुलांना आणि पुरुषांना डावललं जाते पर्पजफुली. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा नाही घडत आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकार होतोय, मात्र गेल्या 10 वर्षामध्ये कहर माजलाय. तुम्ही आजही बघाल तर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मूलनिवासी सवर्ण, ज्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ या हे अतिमहान समाज येतात, त्यांच्या पुरुषांना डावललं जाते, त्यांना तिकीटं दिली जात नाहीये. त्या बदल्यात मराठा समाज असेल, आगरी समाज असेल किंवा इतर समाज असेल यांना तिकीटं दिली जात आहेत. हा सवर्ण समाजावर अन्याय, अत्याचार आहे, भेदभाव आहे. आणि संविधान, मग प्रश्न संविधानावर येतो की संविधान हे भेदभावाचं प्रतीक आहे का? कारण भारताचं स्वातंत्र्य म्हणा किंवा संविधान म्हणा, या दोघांमध्येही या ब्राह्मण आणि कायस्थ समाजाचं अति महत्वाचं योगदान आहे. मात्र एकीकडे संविधान करायचे जे संविधान, आणि दुसरीकडे सवर्ण समाजातल्या मुलापुरुषांना जाणीवपूर्वक डावलायचं, हे मात्र अत्यंत भयावह आहे. याचा येत्या काळात स्फोट झाला आणि कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तर जबाबदारी सवर्णांची नसणारे, जबाबदारी राज्य सरकार, विरोधी पक्षनेते, पोलीस आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांची असेल. कारण सवर्णांवर एकतर त्यांच्या मुलींवर वाईट डोळा ठेवून हे सगळा प्रकार करण्यात आला. गेल्या अनेक दशकांपासून पुरावे आहेत सवर्णांवर झालेल्या अन्याय, अत्याचार. आणि दुसरीकडे असा भेदभाव हे अत्यंत म्हणजे आतंकवादावर आतंकवाद असं म्हणता येईल.